काही गोष्टींमध्ये हिरो कोण आणि विलन कोण हे कळत नाही, जसं की या गोष्टीमध्ये. येस. हा बोल ना द्या. अरे कुठे आहे मिस्टर सायकोलॉजिस्ट? अरे काही नाही रे, साई मंदिराजवळ बसलोय ऑटोची वाट पाहत. बोल ना, काय काम होतं? अरे काही नाही, सहजच केलेलं. अरे झाटू, एवढ्यासाठी फोन केला काय मला तू? चल ठेव, एक काम कर, संध्याकाळी घरी ये. का बरं? काही नाही रे, एका प्रोजेक्ट बद्दल बोलायचं होतं. या गोष्टी या व्हिडिओ गेम प्रमाणेच आपल्या आयुष्याशी खेळतात. डे बाय डे ह्या ड्रिंक अँड ड्राईव्हचे केसेस खूप वाढत चालले ते. त्या दिवशी याच खेळाची सुरुवात झाली, माझ्या एका केस स्टडीपासून. आमचे हसण्या खेळण्यात माझ्या मित्रांची उत्सुकता दाखवली ती पुढे जाऊन माझं डोकं फोडणारे होते. त्या केसचं काय झालं ज्याबद्दल तू स्टडी करत होता? तो विषय काय आहे नेमका? मिळाला ना, ड्रिंक अँड ड्राईव्हचा विषय. अरे वा, तुझ्या भावा एक नंबर विषय निवडलाय तू. तुला माहितीये का, मी तर असं ऐकलंय की दरवर्षी 29 ते 30% लोक बळी पडतात या ड्रिंक अँड ड्राईव्हला, आणि 2017च्या आकडेवारीनुसार 32% लोक मेली ऍक्सिडेंटमुळे. आईला एवढा मोठा आकडा आहे का बाबा? अरे यार, मी तर असं ऐकलंय की दरवर्षी 40,000 लोक मरतात अशा ऍक्सिडेंटमुळे. अरे म्हणून तो हा सब्जेक्ट निवडलाय मी. पण त्यात एक आहे ना, ट्विस्ट आहे. ट्विस्ट? हा, ट्विस्ट. ते जाऊ दे, ते नंतर सांगतो. बरं आलं तू आलास. तुझे मामा पोलिसात आहे. हा, मला एका केस बद्दल माहिती पाहिजे होती. तेवढी माहिती मिळेल का? मिळेल ना, पण केस कोणती? अरे 6 महिन्यापूर्वी ना 6 ऍक्सिडेंट झाले. जसा अपराधी अजून काही सापडला नाही, आणि त्या केसचा अभ्यास करणारे ते देशमुख, त्यांचा सुद्धा ऍक्सिडेंट झाला. हा मामा, पंकज बोलतोय. हा बोल ना मला, काय काम काढलं? अहो काही नाही, माझा एक मित्र आहे विजय प्रधान म्हणून, तो क्रिमिनल सायकोलॉजीचा स्टडी करतोय. तर त्याला ना एका केस बद्दल तुमची मदत हवी होती. काय मदत पाहिजे त्याला? मी एक काम करतो, मी त्याच्याकडेच फोन देतो, तुम्ही त्याच्याबरोबरच बोला. बरं, दे त्याच्याकडे दे. हॅलो, हा सर, मी विजय बोलतोय. मला माझ्या स्टडीमध्ये एक केस मिळाली. केस अशी आहे की 6 महिन्यापूर्वी 6 जणांना एका ट्रकने उडवलं. त्याचा अपराधी अजून काही सापडला नाही, आणि त्या केसचा अभ्यास करणारे ते पोलीस इन्स्पेक्टर देशमुख, त्यांचा सुद्धा ऍक्सिडेंट झाला. कारण ती 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मी तुला सगळ्या नाही, पण ज्या इन्स्पेक्टर देशमुख बद्दल तू बोलतोयस ना, हा, त्याबद्दल माहिती काढून देतो. चालेल सर. बरं बरं, ते जरा पंकजकडे मोबाईल दे. हा बोला मामा. हा पंकज, तुला मी त्याने मागितलेले डिटेल्स फॉरवर्ड करतो, मग तू. हा ठीक आहे, थँक्यू. थँक्यू भावा. अरे बस का भावा, तू तर आपली जान आहे. बरं, ती मला फॉरवर्ड करते, मग मी तुला करतो. हो चालेल. पक्याच्या मामाने सांगितलेल्या जागी म्हणजे इन्स्पेक्टर देशमुखांच्या घरी मी पोहोचलो. सर मी विजय प्रधान, मी एक क्रिमिनल सायकोलॉजिस्ट आहे. 6 महिन्यापूर्वी जी केस झाली त्याचा मी स्टडी करतोय. मला असं समजलं होतं की त्याचा तपास तुम्हीच करत होतात. हो, ती केस मीच हँडल करत होतो. जेव्हा ही केस मला मिळाली होती तेव्हा 6 ॲक्सिडेंट झाले होते. शहरात होणाऱ्या ड्रिंक अँड ड्रायव्हिंग केसेस खूप पडत होत्या. मला स्पेशल ऑफिसर म्हणून या केसमध्ये बोलवलं गेलं. मी या केसचा तपास सुरू केला, पण माझ्यासमोर येणाऱ्या अडचणी खूप मोठ्या होत्या, ज्याची मला कल्पनाही नव्हती. सलग 6 महिने, दर महिन्याला एक असे 6 ॲक्सिडेंट झाले होते. पहिल्यांदा तर ही साधी हिट अँड रन केस वाटत होती, पण जेव्हा मी याचा तपास सुरू केला तेव्हा काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. आमच्यासमोर या सर्व गोष्टी घडत होत्या.
पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो. जवळपास 6 महिन्यानंतर पुरावा मिळाला. त्या पुराव्याच्या आधारे मी त्या सर्व केसेसच्या लिंक जोडल्या. मी शेवटी त्या अपराधाला पकडणारच. तेच. आणि तिथे कळलं की त्यांनी या केससाठी खूप काही गमावलं होतं. ओ सॉरी सर, मग तो पुरावा? तो पुरावा तर आता पोलीस स्टेशनला असेल, पण मी माझ्या कामासाठी त्या पुराव्याची एक कॉपी काढली होती. ती मी तुला देऊ शकतो. जर तुझ्या काही कामे आली तर पहा. ओके. रवी, हा दादा. ती माझ्या कपाटामध्ये ठेवलेली ग्रे फाईल घेऊन ये. हो दादा. ही ती फाईल. याच्यामध्ये तुला सर्व माहिती भेटेल, बट बी केअरफुल. हा माझा केलेला अभ्यास आणि देशमुख सरांनी दिलेली माहिती एकदम जुळते. एका साध्या हिट अँड रन केसच्या आरोपीला पोलीस कशी काय पकडू शकले नाही, त्यात त्या देशमुखांचा ॲक्सिडेंट. तसे भारतात होणाऱ्या ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेसचा आकडा काही कमी होत नाही. ओके, लेट्स सी. हो दादा. बोला, काय काम आहे? अहो, ते शेजारी पाटलांका आलो होतो, पण ते कुठेतरी बाहेर गेलेत वाटतं. तुम्हाला माहिती आहेत का हो ते कुठे गेलेत, कधी येतील ते? ऐका ना दादा, थोडं पाणी मिळेल का? आणतो. धन्यवाद. तू कोण? हो सॉरी, सांगायचं राहून गेलं. मी विजय प्रधान. मी एक क्रिमिनल सायकोलॉजिस्ट आहे. सॉरी, मी गुन्हेगारांचा. इंग्लिश येते मला. 6 महिन्यापूर्वी आपल्या शहरात काही ॲक्सिडेंट झाले होते, त्याबद्दल त्यांची चौकशी झाली होती, त्याचबद्दल विचारण्यासाठी आलो होतो. तू गुन्हेगारांचा डॉक्टर आहेस ना, मग तुला त्याचं औषध माहिती पाहिजे. हो सर, तुमचं बरोबर आहे, पण त्यासाठी त्या रोगाचा अभ्यास करणंही महत्त्वाचं आहे ना. कदाचित तो रोग बरोबर असून इलाज चुकीचा होत असेल तर? हां, ते पण बरोबर आहे, पण मी काय म्हणतोय, अजून काय देऊ का? निघताय? नाही, काही नाही, निघतो मी. सर, नंबर द्यायचा राहून गेला तुम्हाला.
हा घ्या माझा नंबर. आणि ते आले तर मला कॉल करा. हा ठीक आहे, येऊ. हॅलो सर. हा विजय, काय अडचण? सर अडचण नाही. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टिगेट केलेल्या पत्त्यावरती आलो होतो, पण इथे कोणीच नाही. हो, ते आता दुसऱ्या शहरात गेलेत राहायला. पण या फाईलचा उपयोग काय मग सर? अरे तू सायकोलॉजी आहे ना, मग वाचतं कोणाचं डोकं? त्याचं डोकं वाचायच्या नादात माझं डोकं फुटलं असतं इथं. डोकं तर आता फुटणारच हे निश्चित होतं. 6 महिन्यापूर्वी 6 ॲक्सिडेंट झाले. ओके, प्रत्येक महिन्याच्या 6 तारखेला तो ॲक्सिडेंट करतोय. ठीक आहे, पण तो त्याच्या विक्टिमजवळ काहीच पुरावा ठेवत नाही. असं काय करत असेल? कसं करत असेल तो? हॅलो. हॅलो, हे हिरो. कोण बोलतंय? अरे ओळखलं का? कोण? अरे मीच तो ज्याला तू शोधत आहेस. ये गप्पे आद्या, काय टाइमपास लावलाय रे? खरं सांग, कोण बोलते? आता शिवाय घाले ना मी तुला. अक्कड बक्कड बंबे बो, हसीना पे पूरे तो पे निकला धागा, चोर निकल के भागा. 6 महिने 6 खून आणि एकदाही पोलिसांच्या हाती नाही लागलो. म्हणजे तू? राघवान? मला तू शोधतोयस ना, भेट मग समोरच. तुला पत्ता पाठवलाय बघ. या एका कॉलमुळे मी संपूर्णपणे हादरून गेलो. काय करावं, काय नाही, काही सुधारेनाच. शेवटी या खेळामध्ये मी स्वतः उतरण्याचा निर्णय घेतला. राघवान, ये राघवान, ये राघवान, अरे समोर ये, मी आलोय. ए राघवान, कुठे लपलाय? राघवान, ए राघवान.
म्हणजे तू? हा हिरो मीच तो. म्हणजे 6 महिन्यापूर्वी जे ऍक्सिडेंट झाले त्याचा अपराधी तू आहेस? हा बरोबर बरोबर ओळखलंस तू. मी 6 महिन्यांपूर्वी 6 खून केले आणि काही खुनात पकडलं गेलो नाही. तोच मी ज्याने जीवनाच्या स्पीडला गाडीच्या स्पीड बरोबर मॅच केलं. तोच मी ज्याला शोधण्यात अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटला नाकीन वाटलं. पण तुम्हाला ओळखलंस का मी तुला? अरे पण तू मला कसं काय शोधलंस? त्या दिवशी तर आपलं काहीच बोलणं झालं नव्हतं ना, तरी पण कसं काय? चुकून रे. जसा तू चुकून माझ्या घरी आलास तसाच मी सुद्धा चुकून तुझा नंबर माझ्या मोबाईल मध्ये घेतला. काय? तूच. कारण तूच मला शोधू शकलायस. मला तसा कॉम्पिटिटरच भेटला नाही ना. कॉम्पिटिटर म्हणजे? हा इतके वर्ष मी वाटच पाहत होतो कुणीतरी मला पकडायची. पकडा? अरे काय बोलतोयस तू? असं कसं? ते देशमुख तर होतेच की तुझे कॉम्पिटिटर. पण ते सुद्धा लग्न झालं. आणि राघवान कधी लुळ्या पांगळ्यानं वार नाही करत. कॉम्पिटिटर कसा? तुझ्यासारखं पाहिजे. हुशार. हो आणि तुझ्यासारखा चुतिया. हा तो तर मी आहे. पण एक सांगू, आता मी कंटाळलो. हा ज्याने 6 निरपराधांना मारलं तो म्हणतोय. अरे जर तुझ्या गुन्ह्याचा थोडा जरी पस्ताव झाला असता ना तर तू कधी स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं असतंस. पस्ताव आहे ना पस्ताव आहे ना. आणि तू जसं म्हणला तसं हा खेळ मला आता संपवायचाच आहे. म्हणून तर तुला बोलवलं खेळायला. खेळायला? हा खेळ ज्यात फक्त आपण दोघं आणि अट फक्त एकच. आता तुझा खेळ संपलाय राघवान. असाच दावेदार पाहिजे नव्हता. तेव्हाच मजा येते. खेळ तेव्हाच रंगतो. ए झाट्या, तुझा स्कूल का जरा ढिल्ला आहे का? हा ते पण बरोबर आहे म्हणा. आता पकडला जाणार म्हटल्यावरती डोक्यावर परिणाम हा होणारच. प्रेमाने दिलेला गाव आणि राघवांचा डाव कधीच फेल जात नाही. तुझ्या फाईल मध्ये लिहिल्याप्रमाणे तू स्पीड मध्ये गाडी चालवतो म्हणजे तुझ्या विक्टीमला, हो सॉरी तुझ्या भक्ष्याला
इंग्लिश येते मला. मला सांग, तू स्पीड मध्ये गाडी चालवतो, तुला भीती नाही वाटत? चल, अरे दुसऱ्याच्या जीवाची नाही, पण तुला तुझ्या जीवाची काळजी नाही? अरे हिरो, जेव्हा मरणाला आपण समोर पाहतो ना, तेव्हा त्याची भीती निघून जाते. हा, आता तू मरणालाच पा, कारण तुला माहितीये तू जेलमध्ये गेल्यावर तुला दुसरं काही दिसणारच नाही. राघवान को पकड़ सके ऐसी जेल अभी तक बनी नहीं. वाह, डायलॉग तर तू भारीच मारतोस रे. अजूनही बरंच काय करतो मी. लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े के दुम पे जो मारा तोड़ा. बाळा, अरे बाळा, अरे बाहेर ये. पप्पा तुला शोधू शकत नाही. पप्पा तुला शोधू शकत नाही. चल 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 चल. दौड़ा 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 दौड़ा, धूम उठा के दौड़ा. बाळा, अरे बाळा, पकडला. धप्पा. नाही ना, का सोडून गेलीस ग मला?
नैना, नैना कुठे गेलीस ग तू? राघवा, आता हरण्याची सवय लावून घे, कारण ही पाठीमागची गर्दी आहे ना, ती आता माझ्याच नावाचा जल्लोष करेल. आजपर्यंत राघवाला या ट्रॅकवर हरवेल असा कॉम्पिटिटर पैदा नाही झाला. तुझा कॉन्फिडन्स चांगला आहे. बेस्ट ऑफ लक. कदाचित पुढच्या वेळेस सॉरी पुढच्या जन्मात तुम्हाला हरवतो. बेस्ट ऑफ लक. चल आज तो जिंकण्याच्या खुशीत पार्टी करूया. आज पूरी रात पार्टी करेंगे. बस का? जिंदगी पूरी रात जिएंगे. बस का? म्हणून तर बोलतोय चहापणा. चला इश्काची मजा घेऊ. राघवाला फक्त 2 गोष्टींची नशा आहे. एक रिस्कची आणि एक इश्कची. भाई काय पुरी बघत बसलाय.
हॅलो हॅलो मॅडम. मी? एक मिनिट. आतमध्ये ती मुलगी कोण? अच्छा नैना. नैना नाव आहे का हो. तिचं? ती इथे राहते? नैना इथेच राहते आणि लहानपणापासून ती याच अनाथालयात आहे. अनाथालयात? हो. का बरं? हे सगळं तुम्ही मला का विचारताय? नाही काय नाही, महत्वाचं काय नाही, सहजच. थँक्यू. ठीक आहे, ओके. अनाथालयात? हाय, मी राघवा. सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही. त्या दिवशी नाही का तुम्ही रेस बघायला आला होता, त्या रेसचा मीच तो विनर, राघवा. मग त्याला मी काय करू? आणि हो, मला रेस आणि त्याचे रेसर अजिबात आवडत नाहीत. पण मला तुम्ही आवडल्या. तुमचं म्हणणं काय नेमकं? आय मीन, मी तुम्हाला त्या दिवशी रेसच्या तिथे पाहिलं आणि मी तुमच्या प्रेमातच पडलो. हॅलो, मेंदू जागेवर आहे ना की सटकलाय? सटकलाय तुम्हाला बघून. आज न छोड़ेंगे तुम्हें दम दमा दम, तूने क्या समझा है मुझे दम दमा दम, नाच मेरी जान जरा, दिल में है तूफान भरा, नाच मेरी जान जरा, दिल में है तूफान भरा, तूने क्या समझा है मुझे दम दमा दम, नाच मेरी जान जरा. दिल में है तूफान भरा. रेस सोडून तुला काय दुसरा कामधंदा नाहीये का रे? सध्या तरी नाहीये, पण तू जर माझ्या आयुष्यात आली तर करील काहीतरी. सध्या तरी बेकारच आहे म्हणजे. तसं काही नाही. सध्या तरी जरा प्रयत्न चालू आहेत, पण त्याचा काही मोबदला नाही मिळाला. ओ, मोबदला हवाय तुला? देते की देते मोबदला. ये देते. पण 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 झाली सकाळ झाली, बाहेर चांदण्याना जाग आली, बाहेर चांदण्याना झाली सकाळ झाली. तू पुन्हा आला? थांब. पण जातोस की नाही? अरे थांब ना. अरे अरे सांगते. अरे ये, बोलायचं होतं ना तुला. अनघा ना? हो माहिती. अगं तिने असंच केलं होतं लास्ट टाइम पण. हो ना, ती तशीच करते दरवेळेला. अगं 2-3दा. ना ती माझ्यासोबत आलेली आणि 3-4 वेळेच्या गाड्यांवर तिने असंच केलंय. अगं ती सगळ्या वेळेच्या गाड्यांवर असंच करते आणि मग पाणीपुरी तिखट मागते आणि तिच्याशी फजिती होते. ऐक ना, तो पुन्हा आज येऊन बसलाय. कोण? तोच तो. फक्त मागे टन नको हो. गॉड, हे काय? एक भेळ दे रे. भेळ पाहिजे? हा दे ना. हे घे, खा खा. झालं? चल ग.
एक शेवटचा प्रयत्न करून पाहतो ना. करू दे ना मला एक प्रयत्न. हा चालेल. हे थांबा जरा. हा बोला मिस्टर रेसर, आज काय आपलं नवीन? काय नाही, तेच आपलं जुनं. म्हणजे काय नाही, असंच सहज. काय नाही. नक्की? हा ठीक आहे. आणि हो, लाल गुलाब आवडतात हा मला. तू इतक्या प्रेमानं बघावं की नजरेनंही आपोआपच लाजावं. तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातलं. नाही ना, थँक्यू. माझ्यासारख्या अनाथाला तू प्रेम दिलंस. राघव, परत जर स्वतःला अनाथ म्हटलास ना तर बघ. ऐक ना, मी आज खूप खुश आहे. माग तुला काय मागायचं, काहीही माग. आयुष्यभर अशीच साथ देत राहशील ना? आयुष्यभर? अगं आकाशात जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत ना तोपर्यंत. फिल्मी. अगं नाही ना, ऐक ना. नाही ना, ए नाही ना. राघव, हे काय नवीन आता? नाही ना, प्लीज डोळे नको उघडूसा. नाही उघड. काय उघडणार ना? हा पक्का प्रॉमिस. पण काय? आत्ता उघड. राघव, थँक यू. केसात माळला गजरा माझ्या, मनात फुलला मोगरा तुझ्या. केसात माळला गजरा माझ्या, मनात फुलला मोगरा तुझ्या. दरवळही गुंफणही खुललेली एक
ला 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 ला. अरे अरे काय रे, घाबरले ना मी. मग कसं येऊ? हे इथे बघ काय. नाही ना आले. नाही ना, कुठेस तू? आले आले. अरे इकडे हे बघ, मला नोकरी लागली. आहा, काय सांगतोस? 1000 रुपये पगार आहे. गणपती बाप्पा मोरया. वाव. बस बस. अगं आता दिवस बदलतील आपले. नाही ना, हे नाही ना. अगं कुठे गेलीस? नाही ना, कुठे गेली काय माहिती. राघव. अरे नाही ना, काय झालं? राघव. अरे अगं काय झालं काय? हे काय म्हणजे? काय म्हणजे? खरंच नाही ना, म्हणजे मी बाप होणार? हो. अरे नाही अरे ना, अरे नाही ना, नाही सावकाश. ना. अरे सॉरी. आता काळजी घ्यायला पाहिजे नाही का? राघव, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. बोल की. नक्की? बोल ना. हो म्हणायचं. काय? मी आज अनाथालयात जाऊन येऊ का? काय बोलतेस तू? काय? अशा अवस्थेत जाणं ठीक नाही. हा, तुझं काय काम असेल ना तर ते मला सांग, मी जातो आणि ते करतो. अरे नाही. होय. तरी पण मी नाहीच बोलणार. अरे किती दिवस झाले मी त्यांना भेटली सुद्धा नाहीये, लग्न झाल्यापासून. हा. हो काय? नाही. अरे बरं ऐक, एक काम करू. बरोबर, ठीक आहे. मी एक काम कर, तुला एक प्रॉमिस करावं लागेल. हा. करशील? तुला सोडायला येतो, पण येताना तुला मला कॉल करावा लागेल. अरे ठीक आहे ना, हे चालेल. करशील ना? हा पक्का. चालेल. थँक्यू. फक्त थँक्यू. हा. ओके चल येते. माझं आवरलं की कॉल करते मी. बाय. बाय. लव यू. बाय. बाय. राघवान काय नाव आहे? असं वाटतं कुणीतरी बोलतंय बारदान. 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 बारदान.
भारतात नाही येते, भारतात नाही येते. तो माझ्या नयनाचा नाही आणि तो आयुष्यभर माझ्या नावात राहील. तो कोणी काढू शकणार नाही. आयुष्यभर माझ्या नावात राहील, नावात राहील. कळलं का? भारतात नाही येत ते. माझ्या नयनाचं नाही, माझ्या नावात. तुझा खरंच क्रूड ढिला झालाय का रे? आता क्रूड ढिला झालेल्या माणसाबरोबर तुला गेम खेळायचा आहे. बरं झालं, चल तू आता कायद्याच्या हाती स्वाधीन हो. तिथे तुला खूप खेळ खेळायला भेटतील. ए हिरो, विसरला काय? खेळ अजून संपला नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. म्हणजे मी आता पळणार. तुम्हाला पकडलं तर तू म्हणशील तसं, आणि नाही पकडलं तर तू हुशार आहेस. तू स्वतःला काय समजतो रे? त्यापेक्षा तू पोलिसांच्या हाती स्वाधीन हो. स्वाधीन हो, स्वाधीन हो. राघवन, स्वाधीन. दाखवलीस ना लायकी तुझी, म्हणून तर तू जिवंत आहेस ना. आता तू किती पळ, तुला मी सोडणार नाही. आणि तुझी जी जिंकण्याची नशा आहे ना, ती एका झटक्यात उतरून टाकतो की नाही ते बघ. मी कधीच मैदान सोडून पळत नाही. आणि या राघवांना फक्त दोनच गोष्टींची नशा आहे, एक रिस्क आणि दुसरी इश्क. राघवान, मी आता तुला सोडत नाही आणि तुला पकडल्याशिवाय मी राहणार नाही. हिरो, खेळ आता सुरू झाला. चल 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 चल.
चल 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 चल. थांब बेंचो थांब. दुसऱ्याच्या जीवाची खेळून तुला लय आनंद होतो ना. मला गा चल एक गाणं तुझ्यावर का. अरे गाना. अरे बास किती मारशील. पोलिसांना पण माहित नाही मी काय केले ते. अरे तू कशाचा बनलाय रे राघवान. मातीचा. ये मिट्टी का शरीर है, मिट्टी में मिल जाएगा. आता तुझा खेळ संपलाय राघवान. आता मी जिंकलोय आणि तू हरलाय. स्पीडचं दुसरं नाव राघवान आहे. राघवान. काय ऐक ना, मी आज खूप खुश आहे. माग तुला काय मागायचं, काहीही माग. आयुष्यभर अशीच साथ देत राहशील ना. आयुष्यभर? अगं आकाशात जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत ना तोपर्यंत. फिल्मी. अगं नाही ना, ऐक ना. नाही ना, ए नाही ना. राघव, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. बोल की. नक्की? बोल ना. हो म्हणायचा. काय? मी आज अनाथालयात जाऊन येऊ का? काय बोलतेस तू? काय अशा अवस्थेत?
राघवान म्हणतात, राघवान. आता तर तुला पकडलं, आता नाही सोडणार. आता काय मी याला सोडणार नाही. शेवटी आज या खेळाचा शेवट होणार. आता कुठे जाशील राघवान? आता या खेळाची सुरुवात आणि शेवट याचा आज क्लायमॅक्स होणार. ये रेस अजून संपली नाही. चल चल. राघवान, संपवय सगळं आता. मला माहितीये तुझ्यावर चुकीचं घडलंय, पण तू बस. हे बघ बघ आपण कुठं आलोय, कुठं आलोय बघ. आपण जिथून हा खेळ चालू झाला होता तिथंच आलोय. आता हे इथं संपवायचंय. क्लायमॅक्स. हे सगळं करून तुला काही एक मिळणार नाही आणि तुझ्या नयनालाही हे आवडणार नाही. काय उत्तर देशील तिला? तिलाच उत्तर द्यायला तिच्या सोबत राहायला चालू. नाही ना तुझा विसर होतो. म्हटलं होतं ना, या गोष्टीमध्ये विलन कोण आणि हिरो कोण हे कळत नाही.